नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव. आजची तारीख आहे 4 मे. मित्रांनो, कांद्याचे बाजारभाव हे खूप प्रमाणामध्ये ढासळलेले आहेत. कांद्याची काढणी काढून झालेली आहे. बऱ्याचशा लोकांचे कांदेही काढून झालेले आहेत, पण कांद्याला म्हणावा तसा बाजारभाव मिळत नाहीये. कांद्याची आवक बाजार समित्यांमध्ये बऱ्यापैकी वाढलेली आहे, पण कांद्याला मात्र काही भाव भेटत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याची किती आवक होती आणि कांद्याला काय बाजारभाव मिळालेला आहे तो. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले अगोदर की शेतमाल कांदा आहे आणि आजची तारीख आहे 4/5/2026. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत अकोला या बाजार समितीमध्ये 1125 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3190 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 380 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 15392 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 198 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 449 क्विंटल हलवा या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 27,123 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 389 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 29 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. जळगाव या बाजार समितीमध्ये 2064 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 375 रुपये, जास्तीत जास्त भाव 1134 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2360 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. त्याचबरोबर लोणंद या बाजार समितीमध्ये 975 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. गेवराई या बाजार समितीमध्ये 290 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 25 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1175 रुपये. चांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 4776 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 11755 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 901 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. चाळीसगाव नागदरोड या बाजार समितीमध्ये 6500 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1081 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 45 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. वाई या बाजार समितीमध्ये 170 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 240 रुपये, जास्तीत जास्त भाव 1130 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. बारामती जाळोजी या बाजार समितीमध्ये 416 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 406 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 775 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 712 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव
600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 475 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 153 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 175 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 24,400 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये 25,673 क्विंटल लोणारी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 10,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,361 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,025 रुपये. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 3,270 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,261 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 4,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. त्याचबरोबर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 18,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 870 रुपये. सिन्नर या बाजार समितीमध्ये 3,055 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,234 रुपये आणि सर्वसाधारण भाव 975 रुपये. त्याचबरोबर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 732 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,181 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर राहुरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 2,855 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 15,100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,851 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. संगमनेर या बाजार समितीमध्ये 14,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. चांदवड या बाजार समितीमध्ये 14,035 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,160 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 8,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,295 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 13,355 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,760 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,060 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 3,460 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,116 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 43,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,226 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 2,980 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,301 रुपये आणि सर्वसाधारण भाव 975 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 7,260 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 450 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,710 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. उमराणी या बाजार समितीमध्ये 23,500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,780 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,250 रुपये. नामपूर या बाजार समितीमध्ये 948 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,555 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. नामपूर करंजाड या बाजार समितीमध्ये 1,095 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,680 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये 4 मेचे आपण कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.